येस मॅम. येस, या सगळ्या ग्रो बॅग्स आहेत. हा ॲक्च्युली आपल्याला कुंडीला जो पर्याय असतो त्याच्यासाठी आहे. ॲज यू सी की हे सगळे पालक म्हणजे हे आम्ही लिफी व्हेजिटेबल्स करता, फ्लावरिंग प्लांट्स करता किंवा हे करतो. स्पेसिफिकली आता अर्बन फार्मिंग हा कन्सेप्ट खूप जास्त चांगला येतो आहे आणि पोस्ट कोविड ॲक्च्युली ह्याला जास्त बूस्ट मिळाला आहे की लोकांना 100% ऑर्गॅनिक फूड की आपण आपलं पिकवावं हा कन्सेप्ट जास्त चांगल्या पद्धतीने पुढे येतो आहे. आणि आता शहरी भागात आपल्याला जर शेती करायची असेल तर नॅचरली बऱ्याच गोष्टी कन्सिडर कराव्या लागतात की त्यामध्ये आपल्याला स्लॅबला आपलं वजन नको, बाल्कनी किंवा टेरेसवर लोकांचं गार्डनिंग असतं तर त्याच्यामुळे ह्या लाईटवेट आहेत सगळ्या आणि लाईफ UV ट्रीटेड असल्यामुळे ह्याचं लाईफ पण 5-6 वर्ष तर ह्याला काहीच होणार नाही. आणि आपण साईजच्या ह्याच्याप्रमाणे कुंडीला ॲक्च्युली काही प्रॉब्लेम्स असे येतात की खाली निमुळती असते, वेअर ॲज ग्रो बॅग्स इज इन की ह्याचं लाईफ चांगलं आहे, ह्याच्यात ग्रोथ चांगली होते. त्याच्यामुळे आता अर्बन फार्मिंगला हे सगळ्यात जास्त चांगले वापरले जातात. लाईक फ्रूट प्लांट्स वगैरे पण जर असतील तर ह्या मोठ्या ग्रो बॅग्समध्ये लावले जातात की आपल्याला जरी आंबा, चिक्कू ह्याच्यासारखी फळझाडं किंवा शेवगा, लिंबू ह्याच्यासारखी झाडं लावायची असतील तरी या मोठ्या ग्रो बॅग्स आहेत की जे आपण टेरेसवर अदरवाईज करणं लोकांनी इतके दिवस मुश्किल होतं तर ते आमच्या ग्रो बॅग्समुळे आता नक्की तुम्ही करू शकता. म्हणजे कुंड्या वापरण्याची गरज नाही, त्याला हा अल्टरनेटिव्ह आहे. बरं. म्हणजे डायरेक्ट तुम्ही ह्याच्यात झाडं लावा आणि त्याची ग्रोथ अतिशय चांगली होईल. बरं. आणि ह्याची प्राइस रेंज काय? प्राइस रेंज ही अगदी 50 रुपयापासून चालू होते आणि ही जी सगळ्यात मोठी ती 350 ला आहे. बरं. आणि हे जर मग कोणाला बल्कमध्ये ऑर्डर किंवा होम डिलिव्हरी हवी असेल हां तर माझा नंबर आहे तो पण 9175027560 आणि कोथरूडला पुण्यामध्ये आमचं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग आहे तर त्याच्यामुळे आत्ता आम्ही 11 साईजमध्ये बनवतोय. पण जर लोकांची काही वेगळी रिक्वायरमेंट असेल तर कस्टमाइज पण आम्ही नक्की बनवून देऊ शकतो. तर आता बऱ्याच सोसायटीजना हा प्रॉब्लेम येतो की सोसायटीला परमिशन नसते वर वाफे बनवायला, तर अशांसाठी आम्ही हे असे रेडीमेड वाफे पण बनवलेले आहेत की ज्याला आम्ही पाईप फ्रेमवर्क दिलेला आहे. त्याच्यामुळे त्याचा जो रेक्टँग्युलर शेप आहे तो कायम राहतो आणि जो टेरेसला लिकेज वगैरे जो प्रॉब्लेम येऊ शकतो तर तो येणार नाही. आणि ऊन कसं येतंय कोणाकडे त्याप्रमाणे हे मूव्ह करायला सोपे पडतात. आणि ह्याची लाईफ काय किती दिवस? 5-6 वर्ष तर ह्याला काही होणार नाही UV ट्रीटेड असल्यामुळे आणि पुढेही हे राहतातच चांगले. फक्त आपल्या वापरावर आहे, आपण चांगले वापरले की त्याची लाईफ नक्कीच जास्त वाढेल. थँक्यू.